नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज 2025 या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तेव्हा तुम्हा सर्वांना आपली बातमीच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर एक नजर 2024 च्या अविस्मरणीय क्षणावर। पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात विकसित भारताच्या दिशेने सुरू आहे आपली यशस्वी वाटचाल। शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची। आमची भाजपा सर्वांची, आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की गुंड्यांचे राज्य चालू देणार नाही। स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीला स्वायत्ता दिलेली आहे। या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही। ज्यांच्या विरोधात पुरावे असेल त्या प्रत्येकावर अतिशय कडक कार्यवाही होणार। मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, असं आहे की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्याचा ज्याचा संबंध आढळेल, ज्या ज्या प्रकरणात आढळेल या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी देशाचे लाडके पंतप्रधान युगपुरुष माननीय नरेंद्र मोदीजी यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। या भेटीप्रसंगी त्यांनी कोराडी येथील आई महालक्ष्मी जगदंबेची काष्ठशिल्पातील मूर्ती आदरणीय पंतप्रधानांना भेट दिली। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं स्पेडेक्सचे PSLV C60 द्वारे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला। या प्रक्षेपणाकरता इस्रोचे मनपूर्वक अभिनंदन। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढील 100 दिवसाच्या आराखड्याच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली। यावेळी थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करणे, शासकीय वसतिगृहाची आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा वेळेवर पुरवणे आणि जात पडताळणीची प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले। आपण 2025 चं स्वागत करत आहोत, तेव्हा एक नजर विरोधकांच्या रिकॅप 2024 व भाजपाच्या रिकॅप 2024 वर। संगठन पर्व अंतर्गत काल अर्थातच 31 डिसेंबर रोजी माजी मंत्री आणि महाराष्ट्र संगठन पर्व प्रदेश प्रभारी माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या अध्यक्षतेत अल्पसंख्याक मोर्चा, भाजपा महिला मोर्चा, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, भाजपा ओबीसी मोर्चा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चाची बैठक पार पडली।
तुम्ही भाजपाचे सदस्य आहात का? नाही तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तर वाट कसली पाहत आहात? आजच तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.